गणेशोत्सव सुरू होण्याआधी दिवा शहरातील खड्डे पालिकेने न बुजवल्यामुळे दिवा मनसेकडून शुक्रवारी खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची दखल घेऊन दिवा प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याची सुरुवात करण्यात आली। पण हे खड्डे बुजवण्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं मत मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी व्यक्त केलंय। साचलेल्या पाण्यात काँक्रीट ओतून हा रस्ता अजून जास्त खराब झाला। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर संपूर्ण चिखल झालेला असून त्यातून वाट काढताना नागरिकांची आणि गाड्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे। त्यामुळे मनसेने दिवा प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या फाटकी शाल नासका नारळ देऊन सत्कार करण्याचं ठरवलंय। पण कार्यकारी अभियंता ऑफिसमध्ये उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला फाटकी शाल नासका श्रीफळ देऊन त्यांचा उपरोधिक सत्कार करण्यात आला। अभियंत्याने रस्त्याचे खड्डे नीट बुजवले असते तर त्यांचा योग्य सन्मान केला असता, पण त्यांनी फक्त दाखवायला काम केल्यामुळे रात्री टाकलेली सिमेंट आणि खडी तेव्हाच निघून गेले। त्यामुळे दिवा मनसेचे नेते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला फाटकी शाल नासका नारळ ठेवून उपरोधिकपणे सत्कार केलाय। यावेळी दिवा मनसेचे तुषार पाटील, सचिव प्रशांत गावडे, विभाग प्रमुख प्रकाश पाटील, देवेंद्र भगत, शिळ विभाग शरद पाटील, उपविभाग शैलेंद्र कदम, सागर निकम, संदेश भोसले व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की आम्ही जो छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे खड्डे झालेले आहेत ते खड्डे बुजवण्यासाठीचं एक आंदोलन आम्ही घेतलेलं। ते आंदोलन घेतलं तर त्याच दिवशी त्यांना चावल लागले आणि येऊन ते खडी टाकण्याचं काम केलं। आज ती खडी तिथे नाही आहे, म्हणजे ती निघून गेली। त्यावेळेला आम्ही म्हटलेलं की खडी जर तुम्ही टाकताय तर याच्यावरती व्यवस्थित काहीतरी कॉन्क्रीट टाका, डांबर टाकायचं, निदान ती खडी त्याला पकडली पाहिजे। पण काल रात्री असं झालं की आमचे प्रशांत गावडे रात्री 12-12:30ला तिथे गेले असता RMCची गाडी आलेली आणि कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरू होतं। हे कॉन्क्रीट टाकत असताना पाऊस चालू आहे, खड्ड्यांमध्ये पाणी भरले, त्यात फक्त कॉन्क्रीट ओतण्याचं काम चालू होतं। हे खड्डे बुजवण्यासाठी नव्हतं तर फक्त बिल काढण्यासाठी की त्यांनी काल समज 3-4 गाड्या टाकल्या असतील तर आता सांगणार की आम्ही 100 गाड्या तिथे टाकल्या होत्या, कारण की आता तिथे पावसामुळे तिथे काहीच राहिलेलं नाही आणि ना त्या कॉन्क्रीटचा फायदा लोकांसाठी होतो नाही कोणासाठी होतं। हे फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्याशी निगडीत जे अधिकारी आहेत यांच्या संमतीने हा पालिकेच्या आणि आपल्या लोकांच्या करदात्यांचं नुकसान होतं। त्यासाठी आम्ही इथे आलेलो की त्यांचा सत्कार करावा। सत्कार ज्या अधिकाऱ्यांकडनं खड्डे बुजवले जातात त्यांचा सत्कार कसा करावा, ते एक शॉल होती, तिला आम्ही होल मारले होते। म्हणजे रस्त्याला जसे काही खड्डे पडलेले आहेत असे एक फाटलेली शॉल आणि एक नासका नारळ, म्हणजे आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं की एखादा माणूस जर कामाचा नसेल तर त्याला आपण बोलतो हा नासका आहे, तर त्यांच्यासाठी एक नासका नारळ आम्ही येऊन त्यांच्या ते स्वतः हजर नव्हते पण आम्ही त्यांच्या खुर्चीला शॉल आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार आम्ही केला आणि सहाय्यक आयुक्त यांच्याकडे या गोष्टीची माहिती दिली की त्यांनी या गोष्टीवर लक्ष घालावं। नाही, आज पत्रात जे शहराध्यक्षांनी सांगितलं की काल आम्ही रात्री जेव्हा गेलो होतो, खरं तर यांनी 5 वाजताच RMCची एक गाडी आणून तिथे होतली होती। तेव्हाही आम्ही त्यांना म्हटलं होतं की हे तुम्ही जे करताय, पाऊस चालू आहे, संपूर्ण चिखल झालेला आहे आणि या पद्धतीने तुम्ही करताय तर मला वाटत नाही की ती गोष्ट सक्सेसफुल होणार आहे। पण त्याच्यानंतर आम्ही कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला सांगितलं आम्ही रात्री करू, रात्री सगळ्या गाड्या बंद झाल्याच्यानंतर आम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी करणार आहोत। पण त्याही गोष्टी झाल्या नाही आणि काल रात्री जेव्हा आम्ही तिथे पाहणी करायला गेलो तर बघितलं तर संपूर्ण चिखल झाला होता। आपल्या माध्यमातून मी फक्त एवढंच, आज जसं आम्ही इथे कार्यकारी अभियंता जे आहेत माने साहेब यांचा सत्कार केला, याच्या मागचं कारण इतकंच होतं की आता म्हणजे कोणत्या भाषेत त्यांना सांगायचं आम्हाला काही समजत नाही। तर एक उपरोधिकपणे आम्ही त्यांना हे दाखवून दिलं की बाबा किमान थोडी जनाची नाही मनाची जर समजा तुम्हाला वाटत असेल तर हे जे रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, गणपतीचं आगमन 2 दिवसावर आहे, काहीतरी व्यवस्थित पद्धतीने ते खड्डे बुजवले जावेत आणि कुठेतरी भक्तांचा आणि स्वतः गणरायाचा पण त्रास कमी व्हावा, एवढीच आम्ही इच्छा व्यक्त केली।